फक्त 18 बॉलचे मॅच असणाऱ्या सध्या रात्रीचे 1:45 वाजता पाहायला मिळतात. 1:45 आज वेळेवरती स्पर्धा आपण पूर्ण करताना घड्याळाच्या काट्यानुसार आपण पुढे चाललोय आज वेळेवरती. चला, बॉल जमिनीला टच झालाय आणि त्याच्यानंतर कॅच पकडल्या. कधी कधी या गोष्टी खेळाडूंना कळत नसतात. एवढ्या वेगानं कॅच पकडण्याचा प्रयत्न, पण प्रयत्नांसाठी टाळ्या उद्या क्षेत्ररक्षकासाठी. प्रियांशूला आपण पाहिला लाजवाब फिल्डिंग. पहिला बॉल आलाय डॉट. चांगल्या पद्धतीने जजमेंट त्याची राहिली. पण टू सिंगल काढल्या. यस, एक धाव आय थिंक काढल्या. एक सिंगल आपण ऍड करूया. पहिल्या बॉलवरती एक सिंगल प्रणित हलीचे षटक आहे राईट आर्म ओव्हर द विकेट न. पुढचा बॉल समोर बॅट्समन रणजित साबले समोर मारलाय व्ही शेप मध्ये. मिस टायमिंग या फटका फसलाय. या टीम मधला सुरक्षित फिल्डर अर्थातच अनिकेत जोशीने पकडलाय कॅच. पहिला धक्का लागलाय टीम सीबीडी वॉरियर्स बेलापूर संघाला. रणजित बाद झालाय आणि नवीन खेळाडू राहुल मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. इनाप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय राहुल. आणि ही 3 षटकांचीच मॅच आहे, त्यामुळे या सत्रामध्ये 18 बॉल मधून तुम्ही 5 डॉट बॉल खेळलात तर प्रेशर हा बेलापूर संघाला झेलावा लागेल. कारण महत्वाचा सामना डू ऑर डाय, करो या मरो, अभी नाही तो कभी नाही. या मॅच मध्ये स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्हाला आता या मॅच मध्ये धडपड करावी लागणार आहे. संघर्ष करावा लागेल. या रात्रीमध्ये घाम गाळावा लागेल. त्यामुळे ही मॅच महत्वाची. कोण जिंकेल आणि कोण जाईल सुपर 4 मध्ये. पहिल्या रात्रीमध्ये ग्रीष्म एंटरप्राइजेस मोठी जुईनं बाजी मारले. आज विंदणे किंवा बेलापूर. पुढचा बॉल प्रणयचा. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या रिदम, चांगल्या ऍक्शन बॉलिंग करत असताना आणखीन एक डॉट बॉल काढलाय. अनेक स्पर्धांमध्ये प्रणय थलीने देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि सातत्याने आपल्या बॉलिंगच्या जोरावरती विंदणे संघाने हुकूमत गाजवले स्पर्धांमध्ये. समाधान पाटील सर यांना आपण पाहतो. अनेक वेळा अक्रूरला आम्ही पाहिलंय. यश असतील आणि चांगले चांगले गोलंदाज विंदणे टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेत. त्यामधील आणखीन एक चांगला गोलंदाज सध्या बॉलिंग करतोय प्रणय थली. जखडून ठेवलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. यावेळीचा बॉल खोलात टाकलाय. खोदून काढल्या बॉलला सूरज निघाला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा पलटवार. थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. धावांची गती ज्या पद्धतीनं मागच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळाला बेलापूरचा संघ, या मॅच मध्ये हवा तसा परफॉर्मन्स सुरुवातीला स्टार्ट देऊ शकले नाहीयेत. मागच्या मॅच मध्ये बलाढ्य उसाटणे संघाला त्यांनी पराभूत केलंय. त्याच्या अगोदर विचार केला तर अर्थातच टाकीगावला पराभूत केलं आणि सध्या विंदणे संघाच्या विरोधात ते खेळतात. 3 वरती 1. मिस टायमिंग. आणखीन एक फटका फसलाय मिड ऑन वरून. क्षेत्ररक्षक सुजल निघालाय. अनिकेत आहे उभा, पण उभाच राहील. बॉल निघाला सीमा पार. रन्स मिळतात. 5व्या बॉलवरती 4. चार धावा मिळाल्या आणि अशाच फटक्यांची सध्या गरज आहे सीबीडी वॉरियर्स बेलापूर संघाला. हा विजय कोणाच्या वाट्याला येईल? का नवी मुंबईचा संघ सुपर 4 मध्ये आज दाखल होईल का? का उरण तालुक्यातील एक उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणार आहे? आणि आकाशने सांगितलं की आज आम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे. बऱ्याच दिवस हंगामामध्ये प्रवास, 2 सामने जिंकले जात आहेत, परंतु शेवटी हार मिळते. त्यामुळे आज विजय पटकावण्यासाठी आम्ही सज्ज चालू सुरुवात चांगली झाली आहे. सध्या 7 वरती 1. शेवटचा बॉल आहे पॉवर प्ले मधला. आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित पूल करू शकले नाहीयेत. बॉल आलाय डॉट. प्रणय तलीसाठी टाळ्या उद्या. चांगली बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्यात वशा 11 मरुवाई विंदणे टीमनं. अवघ्या 7 धावा. एक खेळाडू बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात 7 धावा. आणखीन 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या उर्वरित 12 बॉल मध्ये किती धावा? मनीष, हीच अपेक्षा असणार आहे टीम बेलापूरच्या पाठीराख्यांना. 35-38 धावा हे विसरू नका. समोर अनिकेत जोशी आहे, दुसरीकडे आकाश आहे, गीतेश आहे.
जे विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखले जात आहेत त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त 38-40 रन्स 3 ओव्हरमध्ये काही झाल्या तरी काढाव्या लागतील. आज बॉलिंगच्या जोरावरती बेलापूर संघाने 2 सामने जिंकलेत, परंतु ही महत्वाची मॅच इथे त्यांना धावा काढाव्या लागतील. 7 वरती 1 खेळाडू बाद झाला. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 प्रोफेसर समाधान पाटील हे त्यांना पाहायला मिळतात. या खेळाडूंना अनेक चढ उतार पाहिलेत विंधने ग्रामीण क्रिकेटसाठी. अनेक वेळा तालुक्याच्या स्पर्धांमध्ये देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळालाय. प्रेक्षाने अगदी प्रोफेसर असणारे समाधान पाटील सर दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉलचा खेळ राहिलाय. सोमनाथ तयार. पहिला बॉल आडव्या बॅटनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय डॉट. पहिला बॉल डॉट येत असताना दुसऱ्या ओव्हर मध्ये समाधान पाटील यांचं षटक आहे आणि ते डॉट बॉलचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत चाललंय आता. सीबीडी वॉरियर्स बेलापूर टीम मी हाच उल्लेख केला की जर 5-6 डॉट बॉल आले तर विंधणे संघ मजबूत स्थितीमध्ये राहणार आहे आणि वशा 11 संघाचे संघ मालक सर्व सुरेश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आजच्या रात्रीमध्ये आणि लकी पॅकरच म्हणूया आज चांगला त्यांचा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 वरती 1 खेळाडू बाद. आडव्या बॅटनं मारलाय फ्लिक केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव पूर्ण केले. पायानं अडवलाय बॉलला थांबवलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा वापर इथे पायानं स्टॉप करत असताना बॉल धाबा मिळतात. या बॉल वरती दोन धावेनं धाव फलक. 1 खेळाडू बाद 9 धावा. 1.2 बॉलचा खेळ संपला. कमी स्कोर सध्या तरी मी तर म्हणेल पाहायला मिळाला, कारण जोपर्यंत षटकार चौकार येत नाहीयेत तोपर्यंत तुम्ही ज्या मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे मोठे फटके आता मारावे लागतील. समोर मारलाय. हा देखील मिस टायमिंग आहे. खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. खराब फिल्डिंग झाले. बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉल वरती 4. मच निडेड बाउंड्री. 13 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केला आणि तिथे 4 प्राप्त झाल्यात. पुढचा बॉल आडव्या पाटनं खेचून मारलाय. उंच गेलाय आणि तेवढाच लांब देखील चाललाय. टाळ्यांचा गजर करत बॉल आउट ऑफ दी पार्क. आलाय खणखणीत षटकार. लागला मिठू मिठू बोलाय. हा धावा मिळाल्यात आणि नवी ऊर्जा प्राप्त करणारा हा षटकार आहे. मागच्या बॉल वरती 4 आल्या. पुढच्या बॉल वरती प्रति हल्ला केलाय. स्वीप केलाय. फटका चांगला हा देखील निघालाय, पण त्याहीपेक्षा कमालीची फिल्डिंग. लाजवाब क्षेत्ररक्षण. रन्स मिळालेल्या बॉल वरती फक्त 1 सिंगल आणि एका धावेनं स्कोर बोर्ड वरती 20 धावा. आता एक बॉल एक चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन तुम्हाला पुढे घेऊन जाईल. त्यामुळे 100% योगदान देत आहेत खेळाडू. कॅप्टनने सांगितलं की ही शेवटची मॅच आहे. इथून जिंकलो तर पुढल्या दुसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला खेळता येईल. या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये संघ जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही संघांचं स्वप्न आहे. काही झालं तरी आता इथून प्रयत्न योग्य दमदार करावे लागतील. जास्तीचे प्रयत्न करायचे. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील सध्या 20ला 1. यावेळीचा बॉल यॉर्कर टाकलाय. 1 सिंगल मिळू शकते का? दुसऱ्या धावेसाठी जातील. चान्स घेत आहेत खेळाडू, परंतु मिळणार नाहीये ती सिंगल. एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती सीबीडी वॉरियर्स टीम बेलापूर. 1 खेळाडू बाद. धाव फलकावरती लागल्यात 21 धावा.
दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती एक खेळाडू बाद 21 धावा. शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर. सध्या IPL देखील सुरू आहे आणि RCBच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आज मिळाली. पहिला विजय IPL मध्ये त्यांनी मिळवला आणि RCB, मुंबई इंडियन्स, चेन्नई असे विविध फॅन्स आणि त्यांच्यामध्ये चांगलीच लढत रंगताना पाहायला मिळते. सध्या आपण ग्रामीण फॉर्मॅट एन्जॉय करूया. दोन ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 21 धावा. शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज तयार. बॅट चेंज, मोठा आवाज आलाय आणि ते पहिल्याच बॉल वरती यश संपादित केलंय. दुसरा धक्का लागलाय बेलापूर संघाला. क्या बात आहे. वशा बैलाच्या नावावरती हिंद केसरी हा पुरस्कार देखील राहिलाय. अनेक शर्तींमध्ये वशानं बाजी मारली आणि त्याचे मालक सन्माननीय सुरेश शेठ पाटील विंदणे गावचे आणि त्यांनी पुरस्कृत केले आज वशा 11 हा संघ. वशानं त्यांना घवघवीत यश मिळवून दिलं. जेव्हा वशा बैल शर्तीमध्ये धावताना पाहायला मिळाला, आज जसा वशा 11 संघ मरुआई विंदणे संघ दाखल केला, तिथे देखील 2 यश प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. आता शेवटची मॅच आहे, इथे जिंकले तर सुपर 4 मध्ये, पण बेलापूर संघाला देखील हा सामना जिंकायचा आहे. 21-2 आडव्या बाटनं मारलाय, बाट मधून टक्कन आवाज आला. कनेक्शन प्रॉपर आहे, बॉल चाललाय डीप मिड विकेट, सीमा पार, षटकार. सहा धावेनं धावांची गती, 27 वरती स्कोर पोहोचलाय. 27 रन्स. पायांचा टान्स पाहू शकता, किती लांब अंतर ठेवलंय पायामध्ये आणि मागे जाऊन फटका मारला. ही देखील एक वेगळी फटक्याची आतिषबाजी म्हणूया. चांगला फटका, 6 धावा मिळाल्यात. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. एवढा लांब मारला की तो मिळालाच नाहीये पुन्हा. लांब लचक फटका, 6 धावेनं धावफलक 27 वरती. हे विसरून चालणार नाहीये विंदणे टीम. मागच्या मॅच मध्ये देखील उसाटणे संघाला 4 ओव्हर मध्ये फक्त 27च काढू दिल्या होत्या. इथे 3च षटकांची मॅच आहे, त्यामुळे गोलंदाजी हा चर्चेचा आज विषय बनलाय बेलापूर संघाचा. किती धावांवरती थांबवतील आता विंदणे संघाचे खेळाडू. 27-2, 2.2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. राहिलेत शेवटचे 4 बॉल. उर्वरित शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. थोडीशी घाई करूया. सध्या 2 वाजतायत घड्याळामध्ये. एक सामना वाघिवलीवाडा उपस्थित नव्हता, त्यामुळे हा डिसिजन आयोजक कमिटीने घेतला. त्यामुळे चिरनेरच्या क्रिकेटची शिस्त काही निरालीच आहे. जेव्हा जेव्हा शिस्तीचं उल्लंघन केलं जातं तेव्हा तेव्हा दंडित केलं गेलंय तिरंगा चषकामध्ये. पुढचा बॉल आडव्या बाटनं मारल्या, ऑन साइडला लॉंग ऑनला चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात, वाडिश लॉंग ऑनला फेकी केले. चांगला थ्रो गीतेश यांचा पाहायला मिळाला. तेवढीच चांगली बॅटिंग आज गीतेश यांनी दाखवली फलंदाजी करत असताना. मी अनिकेतचं देखील खास करून कौतुक करेन. त्यानं देखील प्रत्येक मॅच मध्ये डावाला सावरलंय. आकाश बाद झाल्यानंतर जिम्मेदारी घेताना अनिकेत पाहायला मिळाला. सध्या संघाची धावसंख्या 28-2. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू शेवटचे शिल्लक राहिलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट ने यश तयार. मिस टायमिंग, कॅचची संधी. पुन्हा एकदा आकाश, बॉल खाली, टिपलाय कॅच. आणखीन एक झटका. विकेट क्रमांक 3. ऋषभ चंदानी नवीन खेळाडू दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती. धावांची गती पाहायला गेला तर 28 ला 3 विकेट पडल्यात आणि शेवटचे उर्वरित 2 शेवटचे बॉल राहिलेत.
ऋषभ चंदानीला आपण पाहत्या नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अवघ्या 28च धावा. विंदने टीमच्या बॉलिंगचं मी कौतुक करेल. शेवटचे 2 बॉल राहिलेत. आल्या आल्या ऋषभ चंदानीचा जणू काही चांदण्यांचाच शोध घेण्यासाठी पाठवलाय बॉलला. बॉल सीमा पार, षटकार. मला आणखीन एक बॉल द्या. सध्या बॉल मात्र एवढे लांब पाठवतायत की बॉल ते मिळतच नाहीयेत. चांगल्या स्ट्रॉंग झोन वरती बॅटिंग सुरू आहे. संघाची धावसंख्या 34 धावा. मी हाच उल्लेख केला की 35-40 बनल्या तर मजा येईल मॅचला, कारण बेलापूर संघाची गोलंदाजी आज प्रभावशाली राहिले या स्पर्धेमध्ये. दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी कुठल्याही टीमला 35-40 काढू दिल्या नाहीयेत. त्यामुळे ही तर मॅच 3च षटकांची असणार आहे आणि सध्या स्कोर बोर्ड वरती 34 लागल्यात. मगाशी टाकीगाव टीमच्या विरोधात चांगली बॉलिंग, त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये उसाटणीला फक्त 27च काढू दिल्या. शेवटचा बॉल आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न, रन्स मिळणार नाहीये. गेम स्टॉप होईल आणि इथे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना CBD वॉरियर्स बेलापूर संघाने धावा काढल्या 34 आणि हा सामना जिंकण्यासाठी वशा 11 क्रिकेट क्लब मरुआई विंदणे संघाला 35 धावेची आवश्यकता. 18 बॉल 35 ची मॅच. तत्पूर्वी तिरंगा ट्रॉफी 2026 हे पर्व काँग्रेस हाय कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटी आयोजित चिरनेर होमच्या वतीनं गेले 11 वर्ष ही स्पर्धा अविरतपणे चालू आहे आणि ही स्पर्धा चालू होत असताना आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमधील अनेक घटक सहभागी होत असतात. त्याप्रमाणे समालोचक म्हणून अनेक समालोचक ज्यांना आम्ही आमच्या या स्पर्धेमध्ये बोलवत असतो आणि ते सर्व समालोचक या स्पर्धेची शोभा वाढवत असतात. कमी वेळामध्ये आणि कमी कालामध्ये मराठी भाषेवर ज्यानं प्रभुत्व ठेवलं आणि सध्याच्या घडीला व्हॉइस ऑफ उरण जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे असा एक उत्तम समालोचक धाकटीजुई गावातील सुपुत्र की ज्यानं अनेकांची या समालोचन क्षेत्रातून मनं जिंकलीत आणि खास करून चिरनेर त्यांचं माहेरघर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 99% स्पर्धेमध्ये हा आवाज या मैदानावर नेहमी ऐकायला मिळाला असा आमचा आवडता समालोचक संयमजी घरत आज आमच्या विनंतीला मान देऊन आलेत. मी सुशांत सागर ट्रॉफीचे आयोजक सुशांत पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय संयमजी घरत यांचं सन्मान करायचा आहे. एक उत्तम समालोचक ज्यांचं मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. येणाऱ्या 7 तारखेला विवाहाच्या बंधनामध्ये मे महिन्यामध्ये जो अडकणार आहे, खूप चांगलं प्रभावित केलं त्यानं अनेकानं. असं हे संयमजी घरत नाव ज्यानं आज आमच्या विनंतीला मान देऊन एक सुंदर समालोचन केलं, त्याबद्दल आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सुशांत पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफीचे प्रमुख आयोजक सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होतोय. आमच्या या स्पर्धेला फर्स्ट एड बॉक्स, एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर दरवर्षी आम्हाला जे मदत करतात ते अलंकारजी ठाकूर, युवा शिवव्याख्याते आणि शिवभक्त यांचं आगमन झालंय. शिवसेनेचे युवा नेते निलेशजी ठाकूर आणि शिवभक्त अमरजी ठाकूर या सर्वांचं आगमन झालं. त्या सर्वांचं प्रथमतः शब्द सुमनानं आम्ही स्वागत करतोय आणि उद्या त्यांचं आगमन या व्यासपीठावर होईल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. साऱ्यांचंच प्रेम नेहमीच चिरनेरच्या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर पाहायला मिळतं. मॅडी, याच क्रीडांगणामध्ये प्रीमियर लीग जेवढ्या झाल्या तेवढ्या प्रीमियर लीग समालोचन करण्याची संधी चिरनेर भूमच्या प्रत्येक आयोजकांनी दिली. जवळजवळ 6 टुर्नामेंट या या क्रीडांगणामध्ये प्रीमियर लीगच्या या वर्षी करताना समालोचन करताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर दिघाडीची स्पर्धा देखील याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाली. तिथे देखील समालोचन याच क्रीडांगणामध्ये करता आलं. त्यामुळे चिरनेरच्या क्रीडांगणानं बऱ्याच गोष्टी ऍज अ समालोचक म्हणून मला देखील दिल्या. तुमचं प्रेम
हे सातत्याने राहू द्या ही अपेक्षा मी करतो. आणि जाऊया शेवटच्या मॅच कडे, जिथे वशा 11 क्रिकेट क्लब मरुआई विंदणे संघाला काढायचे आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये 35 धावेची आवश्यकता. खास करून आमचे राजेंद्रजी भगत सर ज्यांनी इन्व्हाइट केले या स्पर्धेमध्ये, रवींद्र दादा असतील, तदनंतर आमचे किरण दादा कुंभार ज्यांचा मी आभार व्यक्त करेल, तदनंतर आमचे अगदी सुशांत सागर चषकाचे आयोजक आमचे सुशांत दादा पाटील यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. सुशांत सागर चषकाची स्पर्धा देखील पाहायला मिळाली. आमचे मित्र राहुल यांनी अगदी फार प्रेम दाखवलं अनेक वर्ष, आणि या वर्षी देखील त्यांची इच्छा होती की 5ही रात्रीमध्ये यावं, परंतु ते जमलं नाही. त्यामुळे खास करून मी सुशांत सागर चषकाचे आयोजक त्यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करेल. पहिल्यांदा असं घडलं की त्या स्पर्धेमध्ये येऊ शकलो नाहीये. पण चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. आता 18 बॉलला काढायचे 35 बॅट्समन आलेत. अनिकेत जोशी आणि त्याच्या सोबतीला आकाश पाटील, दोन सलामीचे खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. ऋषभ चंदाने, ऋषभनं तर प्रभावितच केले आज बॉलिंग मध्ये. हा महत्वाचा सामना आहे, त्यामुळे ऋषभच्या गोलंदाजीकडे चांगलं लक्ष राहू शकते. 18 मध्ये 35 धावेचा पाठलाग. लेट्स प्ले, करूया मॅचला सुरुवात. राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस आहे. चान्स घेऊ शकले असते बॅट्समन, परंतु परफेक्ट बॅट वरती आला नाही अनिकेतच्या. एक सिंगल न केले डावाला त्यानं सुरुवात. अनिकेतांनी आकाश हे विंदणे टेनिस क्रिकेट मधले असे सलामीचे खेळाडू आहेत. टार्गेट किती मोठा असू द्या, किती उंच असू द्या, उच्चांक तो मोडण्याची ते धमक ठेवतात. आणि त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडे आता विंदणेचे पाठीराखे आस लावून राहिलेत की काही झाले तरी हा सामना जिंकायला हवा. परंतु बेलापूर टीम, त्यांना हव्यात 1-2 लवकरात लवकर विकेट. त्या पडल्या तर मजा येईल आणखीन सामन्याला. काय लिहिलंय या मॅच मध्ये. पहिल्या बॉल वरती एक सिंगल. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषभ यांचा पुढचा बॉल. ओ स्विंग अँड मिस. पडल्यानंतर झपकन बाहेर निघालाय. चेस साठी तेवढी सोपी नसणार आहे हा सामना. आणखीन एक डॉट बॉल. 2 बॉल मध्ये आतापर्यंत एकच धाव. आकाश पाटीलला निर्धाव चेंडू काढलाय. आकाश पाटीलच्या समोर ऋषभ, दोन्ही युवा खेळाडू आहेत. आकाशचा विचार केला तर बऱ्याच वेळा तालुक्याच्या संघांसाठी तो खेळलाय. काही दिवसा अगोदर रायगड प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली, तिथे देखील त्या खेळाडूंना चांगलाच परफॉर्मन्स दिला होता. असा आकाश अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये त्याची छाप सोडली आहे. त्याने क्रीडांगणामध्ये हा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा अतिरिक्त बॉल चॅलेंज केलंय. अगदी पंचांनी थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांकडे निर्णय. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आलाय. अगदी गोलंदाजाच्या शैली ऍक्शन वरती आक्षेप घेण्यात आल्या. त्यामुळे पाहूया आपण नक्की. आयोजक कमिटी आता आमचे थर्ड अंपायर पंचांची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या माध्यमातून ऍक्शनला पाहिलं जाईल. चला सामना सुरू करूया. हा बॉल वाईड मिळणार आहे. एक अतिरिक्त रन्स मिळेल. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल फटका फसलाय. महत्वाची सफलता. फिल्डर डाऊन दी बॉल. ओ कॅच ड्रॉप. हे काय केलंय म्हणत असतील. पहिल्या मॅच मध्ये बोरखारच्या खेळाडूंनी कॅच सोडला, त्याचे परिणाम बोरखारला ठाऊक आहेत. आणि ह्या मॅच मध्ये हा सोडलेला कॅच सध्या टीव्ही अंपायर्स पडताळणी करतायत, स्क्रीनवरती चेक करतायत प्रत्येक बॉल. गोलंदाजाच्या शैलीवरती आलेला आक्षेप आणि त्याची सध्या चाचणी सुरू आहे. धाव फलकावरती 3. यस, 6 बॉल पर्यंत पाहिला जाईल. कुठल्याही बॉल वरती डिसिजन जर त्यांना अंपायर्सना वाटलं, डाऊट आला तर दंडित केलं जाईल. 3 बॉल 3 धावा. ओ यावेळी समोर मारलाय बॉल, समोरच्या दिशेने निघालाय. स्ट्रेट ड्राईव्ह करत बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार. काय फटका होता मॅडी, पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. स्ट्रेट निघाला, सरळ निघाला बॉल. थांबवू शकले नाहीत कोणी. बॉलची गती तेवढी होती. निकेत जोशीच्या बॅट मधून आलाय दर्जेदार चौकार. 14-28 गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, गॅप मिळाला नाही. आता फिल्डर पोहोचलेत. मिळेल एक सिंगल, एक धाव या बॉल वरती. समीकरण सध्या एका धावेनं पुढे जाईल. 5 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 8 धावा. कंटिन्यू टीव्ही वरती आमचे थर्ड अंपायर जोडले गेलेत.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न डिपिंड विकेटला चाललाय. बॉल भवऱ्यासारखा गरकन फिरलाय. वळण घेतल्या बॉलनं 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये वशा 11 क्रिकेटला मरुआई विंदणे संघाच्या धावा लागल्यात. बिनबाद 10 धावा येणारे 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. येणारे शेवट बॉल जिंकण्यासाठी अद्याप 25 धावेची आवश्यकता. त्यामुळे शेवटच्या मॅचची रोमांचकता वाढताना पाहायला मिळते. तिरंगा चषक चिरनेर बोम पुरस्कृत पर्व 11व 10 वर्ष अगदी प्रतिष्ठेची राहिली आणि 11व्या वर्षामध्ये क्रिकेटचा जणू काही सोहळाच रंग आयोजित करण्यात आलाय. तिरंगा चषकाचे आमचे सारे आयोजक काँग्रेस कमिटी, काँग्रेसचा हात तुम्ही प्रत्येक झेंड्यावरती पाहताय आणि विश्वासानं अनेक वर्ष कार्यरत असणारे आमचे सर्वच काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, महेंद्र शेठ तुकाराम गरज साहेब, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, रायगडचा ठाण्या भाग म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आंतरराष्ट्रीय नेते, जागतिक लेवलचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं काँग्रेस पक्षाची धुरा चिरनेर नगरीमध्ये हे सारेच आमचे पदाधिकारी सांभाळतायत. हे साऱ्यांचे कौतुक करेन. 12 बॉल 25 ची मॅच. शेवटचा सामना आणि जिथे 12 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता राहणाऱ्या सामना जिंकण्यासाठी वशा 11 मरुआई विंधणे संघाला बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 अनिकेत दाखल होताना पाहायला मिळेल. हे फार महत्वाचं षटक आहे. या ओव्हर मध्ये किती धावा येत आहेत हे पाहणं जोग्या राहील. ओ पहिला बॉल स्विंग अँड मिस, बाहेर वळवला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. त्यामुळे एक एक डॉट बॉल विंदणेच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये धडकी भरणारा राहणार आहे. एक एक डॉट बॉल सामना दूर जाईल. आता 11ला 25 धावेची आवश्यकता. चांगल्या टप्प्यावरती अनिकेतची गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील दमदार कमबॅक राहिलं त्या षटकामध्ये, परंतु इथे विंदणी संघाला धावांची गरज आहे. 11 बॉल 25 धावा. आणखीन मागे टाकलाय बॉल, खेचून काढली लाईन, गती काढली बॉलची. एक सिंगल या बॉल वरती देखील मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाताना पाहू शकता आपण. धाव फलकावरती सध्या 11 धावा. चांगला सामना, चांगला सामना. प्रत्येक टीमच्या विरोधात आज बेलापूरनं केलेली टिचून गोलंदाजी फलंदाजांना चान्सेस देत नाहीयेत. माना उंच काढूच दिल्या नाहीयेत आज, परंतु समोर आकाश आहे. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 44 धावा ठोकल्या होत्या आकाशनं. नॉट आउट राहिलाय आणि त्याच्यावरती आता ही फार मोठी जिम्मेदारी. येणारे 10 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी वशा 11 विंदणे संघाला 24 धावेची आवश्यकता. 10ला 24. चला स्पीडअप द्या सीबीटी वॉरियर्स बेलापूर. 10 बॉल 24 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आकाशसाठी बॉल आडव्या पाटनं भिरकावलाय आणि इथे हा फटका चाललाय सीमा पार. षटकार. एक्झिक्यूट करत असताना आकाश पाटीलच्या बॅट मधून आलाय तडाखे बाद षटकार. 9 बॉल 18 ची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय अनिकेत. 3 बॉल मध्ये 7 दिल्यात. हा महत्वाचा सामना आहे अनिकेतच्या साठी देखील. आकाशचा वार, बॉल आडव्या बॅटने चाललाय. फ्लायटेड स्ट्रोक सीमा पार. खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा गजर. षटकार. डान्स करताना पाहिला.
लहानपणापासूनच डान्सची प्रचंड आवड आहे आणि सध्या 2 बॉल 2 षटकार जल्लोष करत असताना विंदणीचे पाठीराखे सध्या 23 धावा लागल्यात. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 12 धावेची आवश्यकता. 2 षटकार सामना फिनिश होईल. 8 मध्ये 12 ची आवश्यकता. रख हौसला और मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर वो समंदर भी आएगा. थककर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. चला विंदणीचे पाठीराखे बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 8 बॉल 12 ची मॅच. चला अगदी काळजी घ्या, जवळ राहिलेत खेळाडू, त्यामुळे सिर सलामत तो पगडी 50. स्वतःच्या या महत्वाच्या गोष्टींकडे आपल्याला काळजी ठेवावी लागणार आहे. 8 बॉल 12 ची आवश्यकता. 8 चेंडू 12 धावा. कधी कधी जोखीम पत्करतात खेळाडू, त्यामुळे चला सावधरित्या उभे राहा. 8 चेंडू 12 ची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. आकाशनं 2 षटकारानं सामना पुढे नेलाय. आडव्या बॅटनं 6-6-6. आकाश पाटीलची कडक बॅटिंग पा. विंदणेचा सुपर बास्टर खेळाडू तिसरा ठोकलाय षटकार. न थके पाव कभी, नाही हिम्मत हारी है. मैंने देखे कहीं दौर और आज भी सफर जारी है. व्हाट अ ब्रिलियंट बॅटिंग परफॉर्मन्स. अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेळतोय. विविध दिशेने बॅटिंग करू लागलाय आकाश पाटील आणि त्याच्या बॅटिंगचा धाक त्याने निर्माण केलाय. आता एका षटकाराची गरज आहे. तो आला तर विंदणे संघ सुपर 4 मध्ये जाईल. 7 बॉल 6 ची आवश्यकता. ओ यावेळीचा बॉल डॉट आलाय आणि आता समीकरण 6 बॉल. अद्याप सामना संपला नाहीये. 6 धावेची आवश्यकता विंदणे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 6 धावा. शेवटच्या टप्प्यावरती सामना आलाय, पण तो आकाशने ठोकलेले 3 लगातार षटकार का बेलापूर संघाला दूर घेऊन गेलाय की काय या सामन्यापासून. सध्या 6 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता, पण तो आता स्ट्राईक एंड वरती असणार आहे अर्थातच अनिकेत जोशी. हॅलो वसंत नवाडे, 1000 नको, 3 मारले, 3000 द्या. स्वप्नाच्या जवळ विंधन संघ आलाय. वशा बैल ती तुम्ही द्या 3000 रुपये. निस्ता बोलाला 3000 रुपये द्या वसंत नवाडे. 6 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. मोठ्या संख्येने आज विंधणेचे पाठीराखे आलेत. खुश आहेत आकाशच्या बॅटिंग वरती. आकाशनं तसा खेळ देखील केलाय, परंतु अद्याप प्रवास. 6 बॉल 6 धावा. जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सुरेश दादा पाटील वशा बैलाचे मालक, ज्यांच्या वतीनं आकाशच्या बॅटिंग साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येणार आहे. सध्या 6 ची आवश्यकता. अनिकेत जोशीकडे स्ट्राईक. मग अशा आपण उल्लेख केला, 2 बाई 2 तबाई मैदानाच्या आतमध्ये तयार. बॅकफुट वरती जाऊन व्हाट अ शॉट. काय फटका मारलाय. एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगाने सीमा पार. 4 रन. रिप्ले मध्ये विंधणेचे पाठीराखे आहेत. त्यांनी बॉल पकडला, ते बॉल द्यायलाच तयार नव्हते. एवढी त्यांना बॅटिंग आवडले सध्याच्या घडीला. आकाश आणि अनिकेतची नाचताना देखील ते पाहायला मिळाले आणि एन्जॉय करत असताना आपण विंधणेच्या पाठीराख्यांना पाहत आहे. 2 धावेची आवश्यकता. 5 बॉल. आडव्या बॅटनं सामना संपला. मरोई विंधणे संघ सुपर 4 मध्ये दाखल. नाचू नका, चला. पिचवू नको, साईड नाचा, साईड नाचा. पिचवू नको, साईडला घ्या. नाचू नका.